हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे व्हेज फ्राईड मोमोज आणि स्टीम मोमोज। तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे, माझी सिक्रेट रेसिपी आहे। तर चला मग लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले 3 लोकांसाठी लागेल एवढा मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटासाठी ठेवायचं आहे। आणि आता नंतर मी भाजीची तयारी करणार आहे। तर मी याच्यामध्ये ना शिमला मिरची, पत्ता गोबी, गाजर, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी ऑर्गॅनो सीझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर आणि मीठ टाकून भाजीची तयारी करून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ज्याला छिद्र असतं असं आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि वरतून तेल लावून घ्यायचं आहे। आणि आता मी इथे मोमोजची तयारी करणार आहे। तर आपल्याला छान पोळीसारखं, एकदम छोटं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ पण नको आणि एकदम जाड पण नको, असं मीडियम साईजची आपल्याला इथे एकदम छोट्या आकाराची, मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे। आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पोळीच्या साईडला आपल्याला जी पुरी आपण बनवलेली आहे त्याच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण जसं मोदक बनवतो त्या मोदक जसं आपली रेसिपी असते त्या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे। वेगवेगळ्या नवीन नवीन स्टाईलचे मी ते मोमोज बनवून घेतलेले आहे। आणि सगळे मोमोज बनवून झाल्यानंतर इथे आपली कढईमधलं पाणी पण गरम झालेलं आहे। तर प्लेटवरती मी सगळे मोमोज टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला कढईवरचं झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि बघू शकता 20 ते 25 मिनिटांनी आपले मोमोज छानपैकी शिजलेले आहेत। हे स्टीम मोमोज आहे, तुम्ही असे पण खाऊ शकता। आणि अजून एक वेगळी पद्धत आहे की याच मोमोजला आपण फ्राय पण करू शकतो। तर आपले मोमोज बनवून रेडी आहेत। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल। लहान मुलांना पण हे तुम्ही मोमोज खायला देऊ शकता। अतिशय छान रेसिपी आहे, विहांशला तर अतिशय आवडलेले, तो खूप छान खातोय। तर मी आजचा व्हिडिओ इथे एंड करते आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।